हाय फ्रेंड्स, मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण संक्रांत जवळ आलेली आहे, त्यासाठी तिळाची एकदम कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी साहित्य पाहूयात. चिक्कीसाठी मी 300 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत व 300 ग्रॅम गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे. सगळ्यात आधी मी तीळ मंद गॅसवर चांगले फुलेपर्यंत भाजून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी चिक्की बनवताना चिक्की परफेक्ट कशी बनवायची व चिक्कीसाठी लागणारा पाक परफेक्ट कसा बनवायचा त्यासाठी मी टिप्स देणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आपल्याला एकसारखे हलवून व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचे आहेत. 7 ते 8 मिनिटांमध्ये आपले तीळ खमंग भाजलेले आहेत. गॅस बंद करून मी काढून घेणार आहे. आता पुन्हा गॅस चालू करून मी कढईमध्ये गूळ घालून घेणार आहे. आता आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे. गुळाचा पाक बनवत असताना आपण कोणत्याही प्रकारे पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. गूळ जसा गरम होत जाईल तसे त्याला आपोआप पाणी सुटू लागेल व तो पूर्णपणे वितळेल. एकसारखं हलवून आपल्याला वितळून घ्यायचा आहे. आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता आपल्याला त्याचा कडक पाक बनवून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. गुळाचा रंग बदलू लागलेला आहे. मी डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडासा पाक घालून पाहणार आहे आपला पाक कितपत झालेला आहे. अजून ही गोळी थोडीशी मऊ लागते. 2 ते 3 मिनिट अजून पाक असाच हलवत राहायचा आहे. गुळाचा रंग बदलला आहे. मी अजून एकदा पाण्यामध्ये पाक घालून चेक करून घेत आहे. ही पाकाची गोळी दाताखाली ठेवून दाताला चिकटते का किंवा कडकडीत वाजते का हे पाहायचं आहे. एकदम कडकडीत आपला पाक झाला आहे. मी सर्व तीळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथून पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करून घ्यायची. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे.
मी परातीला आधीच तूप लावून ठेवलं होतं, त्यावरती मी हे सर्व मिश्रण काढून घेणार आहे. लाटण्याला सुद्धा मी आधीच तूप लावून ठेवलेलं आहे. तुपाऐवजी तेल लावलं तरी काही हरकत नाही. जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्याचा आपण वापर करायचा आहे. 2-3 मिनिट हे थोडंसं थंड झाल्यावरती आपल्याला हे एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे. आता याचे आपल्याला पाहिजे त्या आकारात काप पाडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी छोटे चौकोनी काप पाडून घेतलेले आहेत. आता हे अर्धा तास आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. हे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपण चिक्की काढून घेऊयात. बघा चिक्की किती मस्त दिसते. तुम्ही सुद्धा संक्रांतीसाठी तिळाची चिक्की नक्की बनवा. किती छान कलर आणि आकार आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा. धन्यवाद.